आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी दोन समाजसेवक आहेत, जे घाटीच्या अभ्यागत समितीचे दोघंही माजी सदस्य आहेत. घाटी म्हणजे सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ आहे, रुग्णांसाठी जीवदायिनी आहे. घाटीमधील भ्रष्टाचारावर वेळोवेळी ते आवाज उठवत आलेले आहे. आज काय प्रकरण आहे जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण साहेब, घाटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण वेळोवेळी आवाज उठवत आले. आज काय विषय होता? आजचा विषय असा आहे की घाटीने काही महिन्यापूर्वी जो स्ट्रेचरचं प्रकरण आज पूर्ण महाराष्ट्रात गाजतं आहे, तसं घाटीला पण भरपूर स्ट्रेचर आहेत, भरपूर स्ट्रेचर खरेदी केलेले आहेत, परंतु पेशंटला स्ट्रेचर ऐन टायमावर अवेलेबल नसतं. आणि जे स्ट्रेचर खरेदी केलेलं आहे तर साधं आपलं स्टेनलेस स्टीलचं स्ट्रेचर जे आहे ते मार्केट भावामध्ये 3.5, 4, 5 हजार रुपयापर्यंत येतं. तर ते घाटी प्रशासनाने अक्षरशः 28,800 रुपयामध्ये GM पोर्टलवरून खरेदी केले. म्हणजे ह्या भ्रष्टाचारामागे माझ्या तरी मते आत्तापर्यंतच्या पाठपुराव्यामध्ये पूर्ण मंत्रालयापर्यंत हातभार लागलेला आहे असं दिसून येतं. तर आमची एकच विनंती, याचं विशेष लेखापरीक्षण जर झालं तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या घाटीच्या याच्यातून बाहेर येईल आणि गोरगरिबावर अन्याय नाही होणार आणि त्यांना योग्य उपचार भेटेल. साहेब, आपण आत्ता आरोप केला की यामध्ये भ्रष्टाचार झाला, याचे पुरावे काय आहेत? माझ्यावर सगळे पुरावे आहेत, याचे पूर्ण लिखित पुरावे माझ्याकडे, माहिती अधिकारामध्ये माहिती घेतलेले पुरावे येत आहे, ट्रेझरी ऑफिसचे पुरावे येत आहे, माझं भरपूर बिलं पण आहे याचे माझ्याकडे खरेदी केलेले यांनी. याबाबत आपण घाटीचे जे अधिष्ठात आहेत यांच्याशी काही संपर्क केला आहे का? संपर्क करण्याचं कारण त्यांच्या सह्या आहे त्याच्यावर, आणि त्यांच्या गुन्हेगाराकडं जर आपण न्याय मागायचं म्हटलं तर आमच्यापेक्षा मग मूर्ख माणूस कोणी नाही. तर त्याच्यासाठी आम्ही सचिव, आयुक्त, मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सगळ्या मंत्रालयामध्ये सगळ्यांकडं आम्ही तक्रार केलेली आहे. बघू आता त्याच्यात विशेष लेखापरीक्षण लागतं का. साहेब, घाटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण वेळोवेळी आवाज उठवत आला आहे, पण आपल्यावर हे असेही आरोप होतात का आपण कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी ब्लॅकमेलिंगसाठी हे आरोप करतात? तसं त्यांनी सिद्ध करून टाकावं की आम्ही त्यांच्याकडं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेलो होतो का, कोणते कामं मागितले, त्यांनी सिद्ध करावं. आताच्या त्यांच्या परवाच्या 5 तारखेच्या वाढदिवसामध्ये जे त्यांनी नियमबाह्य वाढदिवस साजरा केला आहे ऑफिसमध्ये, जो 27 जुलै 2007चा GR आहे सर्वसामान्य प्रशासनात, त्याला फाट्यावर मारून त्यांनी तो उत्सव साजरा केला आहे, जो की तो आपण सरकारी शासकीय कार्यालयात करू नाही शकत. तर मग तिथं कोण कोण आले होते, कोणते ठेकेदार आले होते, कोणते पुरवठादार आले होते त्यांचं स्वागत समारंभ करायला, ते पण बघावं. तिथले CCTV फुटेज, मी तर म्हणतो तिथले CCTV फुटेज शासनाने ताबडतोब जतन करावे आणि त्याच्यातून त्यांना समजून येईल की त्या CCTV फुटेजमध्ये कोण कोण मान्यवर आले होते त्यांचे स्वागत करण्यासाठी. साहेब, ते तर स्टाफसहित राजकीय पुढारी, राजकीय याच्याशी रिलेटेड आणि काही पत्रकार यांनी त्यांना तिथे शुभेच्छा दिल्या. हां, तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, पण ते शासनाचा जो GR आहे त्यांनी तो वाचला का सगळ्यांनी, किंवा त्या अधिकाऱ्यांनी तसं तिथं कृत्य करावं का? एखादा स्वागत समारंभ एखाद्या ऑफिसमध्ये रुग्णसेवा सोडून सगळे डॉक्टर, कर्मचारी किंवा दुसरे बाहेरचे लोक आलेत तिथे, तर ते योग्य आहे का? हे पहिले शहानिशा करावी त्यांनी. त्याला केराची टोपली न दाखवता कचरा कुंडीवर तो GR फेकून दिलेला असं आम्हाला दिसून येतं. तर या वाढदिवसाचा आपण विषय काढला, वाढदिवसानिमित्त जेवणावळी झाली. हो, सर्व त्यांनी नियमाच्या बाह्य सगळे कामं केले. त्यांनी सगळ्यांना मेजवानी पण दिलेली आहे, चहा कॉफीचे कार्यक्रम ठेवले, जेवण दिलं आहे, त्यानंतर पूर्ण ऑफिसमध्ये बुके, केक कापलेलं आहे. हे सगळं महाराष्ट्र नागरी कायदा कलम 23 1979च्या अंतर्गत गुन्हेगार आहेत. याच्यावर ताबडतोब शिस्तभंगाची कारवाई करावी आमची मागणी. याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार केली? 100% तक्रार करणार आहे. साहेब, प्रत्येक वेळेस आपण नुसतं तक्रार करताय, यावर कारवाई होत नाही, काय वाटतं? होईल. हे बघा, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, एक दिन न्याय मिलेगा. एक दिवस न्याय मिळणार. न्यायाच्या प्रतीक्षेत किती दिवस घालवायचे हा संशोधनाचा विषय आहे. संबंधितावर कारवाई का होत नाही हाही संशोधनाचा विषय होऊ शकतो. वेळोवेळी भ्रष्टाचाराचे एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप होतात आणि त्याला अभय मिळते. मग यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना राजकीय पाठबळ आहे, हे शोधून काढायचं काम वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आहे. खरंच या प्रकरणी कारवाई होणार का विचारतोय मराठवाडा. मी USN TV साठी कॅमेरामॅन माजिद भाईबरोबर आपलाच राज.